गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मयं श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। तर बघा, आज आहे दिनांक 17 ऑक्टोबर 2025, वार शुक्रवार आणि आज आहे वसुबारस। म्हणजेच आज वसुबारस, दिवाळीचा पहिला सण, पहिला दिवस आणि पहिला दिवा लागणार। तर जसं माझ्या मागच्या व्हिडिओत मी सांगितलं होतं की दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे, मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे, मुख्य दरवाजाचं पूजन करायचं आहे, स्वस्तिक काढायचं आहे। अशा प्रत्येक गोष्टींची मी तुम्हाला काल माहिती सांगितली। तर आज मी सांगणार आहे की वसुबारस काय महत्त्व आहे, वसुबारसचं का पूजा करावी, वसुबारसची कशी पूजा करावी आणि काय सेवा करावी आजच्या दिवशी, अगदी अशा प्रत्येक गोष्टींची मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे। तर कृपया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा। चला मग मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओला। तर बघा, दिवाळी सणाची सुरुवात वसुबारसने होते आणि यावेळेसची दिवाळी सुरू होत आहे 17 ऑक्टोबर रोजी। तर हिंदू धर्मात या दिवसाला खूप महत्त्व आहे, त्यामुळे आपण वसुबारसचा शुभ मुहूर्त काय आहे पूजेचा आणि पद्धत कशी आहे, पूजा कशी करायची आहे याबद्दल आता बघूया। तर बघा, दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी, गाई म्हशी कोणाच्या, गाई म्हशी लक्ष्मणाच्या। तर बघा, आपल्या दिवाळीची सुरुवात ही आपण गाई आणि म्हशींच्या पूजनाने करत असतो। गाय गोबारसने आपण या दिवाळीची सुरुवात करत असतो। तर 17 ऑक्टोबरला पहिला दिवाळीचा दिवा लागणार असून वसुबारस साजरा केला जाणार आहे। या दिवशी गायीची व बैलाची पूजा करण्याचे एक विशेष महत्त्व आहे। फक्त खेडेगावातच नाही किंवा ग्रामीण भागातच नाही, तर अगदी शहरात देखील गायीची पूजा केली जाते। गायीच्या गोठ्यात जाऊन गायींचं औक्षण करायचं, गायीला हळदी कुंकू लावायचं, गायीला नैवेद्य भरवायचं आणि त्याचं औक्षण करून त्याची पूजा करायची असते गोठ्यात जाऊन। तर त्यांच्या घरी ज्यांच्या कोणाच्या घरी गाय असेल तिथे तर खूपच भारी, म्हणजे असा योग आणि असा मुहूर्त, ज्याच्या घरात गाय म्हणजे साक्षात लक्ष्मीचा वास असतो। तर ज्यांच्या घरी गाय आहे त्यांनी नक्कीच आजच्या दिवशी गायींना न्हाऊ घालावं, छान सजवावं, त्याच्यानंतर गायींची पूजा करावी, हळदी कुंकू लावून औक्षण करून गायींची पूजा करावी। ज्यांच्या घरी नसेल त्यांनी ऑब्विसली गोठ्यात जाऊन ह्या सगळ्या गायीची पूजा औक्षण वगैरे करावं। तर बघा, हा दिवस दिवाळीचा पहिला असल्याने या दिवशी पूजा कशी करायची आहे आणि याचं मुहूर्त काय आहे। तर बघा, द्वादशी तिथी प्रारंभ 17 ऑक्टोबर सकाळी 11:12 होणार आहे। तर द्वादशी तिथी समाप्ती ही 18 ऑक्टोबर म्हणजेच शनिवारी दुपारी 12:18 संपणार आहे। तर मग आता वसुबारस पूजेचा जो मुहूर्त आहे तो आहे 17 ऑक्टोबरला प्रदोषकाळी 4:14 सुरू होणार, तर तो 7:43 संपणार। तर या वेळेमध्येच आपल्याला वसुबारसची पूजा करायची आहे। आता ज्यांच्या घरी गाई नाहीये किंवा ज्यांना गोठ्यात पण जाणं शक्य नाहीये, तरी पण आपण घरी आपल्या पूजा मांडायचीच असते। ज्यांच्या घरी असेल त्यांनीही पूजा मांडावी आणि ज्यांच्या घरी नसेल त्यांनी तर मांडावीच, कारण की हा दिवाळीचा पहिला दिवस आहे। तर सगळ्यात पहिले सायंकाळी आपल्याला आपल्या घरची स्वच्छता करायची आहे, दिवे लावायचे आहे आणि चौरंगावर तुम्ही एखादं कोरं वस्त्र अंथरा, लाल पिवळं हिरवं कोणतंही वस्त्र असरा। अथरल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, नारायणाचा फोटो आपल्याला ठेवायचा आहे। त्याच्यानंतर त्या समोर गोवासराची आपल्याला मूर्ती ठेवायची आहे, वासराची, गायीची वासरासहितची मूर्ती आहे ती ठेवायची आहे। विड्याच्या पानावर, जोड पानावर सर्वप्रथम गणपतीची स्थापना करायची आहे, त्यानंतर बाळकृष्णाची स्थापना करायची आहे, गोबारसची मूर्ती ठेवायची आहे आणि असं आपल्याला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य त्यांना अर्पण करायचं आहे। धूप दीप पुष्प अर्पण करून त्यांची पूजा करायची आहे। तर सेवा करायची आहे आपल्याला सर्वप्रथम विष्णू सहस्रनाम किंवा व्यंकटसूत्राचं आपल्याला पठण करायचं आहे। त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं आपलं नामस्मरण करायचं आहे, जप करायचा आहे आणि आपली रोजची सेवा आपल्याला करायची आहे। तर बघा, तर तुम्हाला पूजा कशी मांडायची हे तर समजलेलंच आहे आणि त्यानुसारच आपल्याला सेवा पण काय करायची हे पण कळालेलं आहे। तर आता वसुबारस पूजेचं काय महत्त्व आहे। तर बघा, वसुबारसच्या दिवशी आपल्या दुभत्या जनावरांची म्हणजेच गाय आणि वासरू, बैल यांची पूजा करण्याची पद्धत आहे। असे मानलं जातं की या दिवशी गायीची पूजा केल्याने घरात भरभराट होते, धनधान्याची कधीच कमतरता पडत नाही, कधीच भासत नाही, कुटुंबात सदैव सुख शांती समृद्धी सौख्य नांदत असते। त्यामुळे आपण आपल्या बळीराजाचे पोशिंदा असलेल्या जनावरांची पूजा करून त्यांना सन्मान करतो आणि त्यामुळेच त्यांची कृपा देखील आपल्या कुटुंबावरती राहते। म्हणून दिवाळीचा पहिला सण हा वसुबारसच्या पूजनाने होत असतो। तर
सर्वांनी आवर्जून ही पूजा करायची आहे। तुमच्याकडे गाई असेल नसेल तरीही मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही पूजा मांडा, किंवा तुमच्याकडे जशी मांडतात तशी मांडली तरी देखील चालेल, फक्त सेवेला सुद्धा महत्त्व आहे। तर विष्णू सहस्रनाम, व्यंकटेश स्तोत्र आणि ओम नमो भगवते वासुदेवाय गीतेची नावे घ्यायची आहे, 15वा अध्याय घ्यायचा आहे, अशी तुम्ही सेवा करू शकता। आणि आवडली असेल माहिती तर नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आणि तुम्हाला पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। ही दिवाळी सर्वांना सुखाची, आनंदाची, भरभराटीची जावो, ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ संपवते। श्री स्वामी समर्थ।